मुंबईतल्या जे रुग्णालयात निवासी डॉक्टरांचा संप तीव्र झालाय। डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रशासनानं वरिष्ठ डॉक्टरांना ओपीडी मध्ये बसवलं असलं तरी आम्ही बाह्य रुग्ण विभाग पूर्णपणे बंद पाडण्याचा प्रयत्न करणार असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय। तसंच आज इमर्जन्सी वॉर्ड सुरू ठेवण्यात येणार असला तरी मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून इमर्जन्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा कडक इशारा माड जेजेचे अध्यक्ष विनायक शहांनी दिला। डॉक्टरांचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत जे मार्टचे अध्यक्ष या ठिकाणी विनायक शाह आपल्यासोबत आहेत। आजच्या दिवशी आम्ही ॲक्च्युली आधी हे डिसाईड केलं होतं की इमर्जन्सी सर्व्हिसेस दुसऱ्या दिवसपासून बंद करणार आहे, पण जे पेशंट सेफ्टी आहे आणि पेशंटची रिक्वायरमेंट आहेत सरकारी अस्पतालामध्ये, सरकारी दवाखान्यात म्हणजे लोकांना जाऊन दाखवणं, त्यांचं ट्रीटमेंट घेणं त्यात ते जास्त प्रमाणे म्हणजे हे होतं, त्याने खूप परेशानी होते। ते गरीब जनता आहे, जे कोणी आहेत ते सगळे सरकारी रुग्णालयात येऊन दाखवू शकतात। तर मग आम्ही सध्या आजच्या 24 तासासाठी आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस कंटिन्यू ठेवलेली आहे, चालू ठेवलेली आहे। बाकी सगळे जे इलेक्टिव्ह सर्जरीज आहेत, रुटीन प्रोसिजर्स आहेत ते सगळे आपले नाही केले जाणार आहे। ते जे रुटीन जे आपले आहे म्हणजे नॉन इमर्जन्सी जे पेशंट्स आहेत ते बरेचपैकी त्यांचा नंबर कमी झालेला आहे, कारण OPDमध्ये बघण्यासाठी लोक कमी आहेत आणि आम्ही आमच्याकडून तर प्रयत्न पूर्ण असं केलं की OPD बंदच राहायला पाहिजे। तर त्या हिशोबाने आम्ही पुढे पण असंच प्रयत्न करणार आहे की OPD आणि सगळे नॉन इमर्जन्सी सर्व्हिसेस आजच्या दिवशी पण नॉन फंक्शनलच राहावं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।